मग उसतली भानगड, मग उसतली भानगड, मग उसतली भानगड. पिना अय बाबा, त्या दिवशीचा अर्धा डाव माझा मोडलेला. चल ना लका पूर्ण करून येऊ. ए बावळाटा, काकाने मला जनावराला पाणी पाजायला सांगितलंय आणि पाणी नाही पाजलं ना काका माहेर काचा उडन. अय बाबा, अरे माझी उडायची सोय कर रे आधी. सकाळपासून बाबरवाला कडदुड्यात आवडतोय, मला दमच निघा नाही रे. चल ना. काय घाल्या तो पाईप माझ्या जवळ उड्या आणतो आणि त्या रत्नाबाई जवळ गेल्यावर लगेच गोणी आणून मोकळा होतो. अरे बाबा, लय दिवसाचा टॉक्स असला होता रे, म्हणून तसं झालं होतं. आज काय होऊन देतोय, आता तू फक्त चल रे. नाही 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 नाही, तो अजिबात भरोसा नाही राहिला. एक काम कर, पटक्यान जाईल हालून. ए आई घाल्या, सकाळपासून दोनदा तीनदा आई घातली, सगळे कातडं निघून गेले. आता ओढून ओढून काय त्याचं लबर करून टाकू का? सूर्या आता खराब असला बरं का माझ्या लाईनी मध्ये. चल रत्नाबाईच्या रानात जाऊन नांगर घालून येऊ. अयो बाबा, आज फेलच होत नसते आपला काम बर का. आता तो फेल नाही व्हायचं, रत्नाबाईला फेल करायचं. तुझे गाण्यात बघ फक्त. कशाला आली का एवढ्या अडचणीत? अरे सगळ्या गावात झाले गंगी पळून गेली म्हणून. होय, म्हणून आलीच का मित्र व्हायला? अरे तसं नाही र, गंगी पळून गेली म्हणल्यावर चल की आपण जाऊ. ए बाई, एक तर डोकं सटकलंय. जास्त सटकायची कर बरं काशी घरी तुझी. मग त्या दिवशी वर थोबाड करून कशाला थांबला होता मला भेटायला तिथं? झाली बाई माही चुकी. जा घरी, जिथं आई बाप मान्य तिथं लग्न कर आणि मला आता सोड बाई पिच्या. नासक्या, दाखवली का तुझी लायकी? इथून पुढे जर तुझं थोबाड बघितलं ना, मी बी एका बापाची औलाद नाही. आईला कडी आहे रे घराला. आईला कडी लावली म्हणल्यावर रत्नाबाई इथंच आसपास असेल रा कुठतरी. ए कोण हाय रे? इकडे या पाठीमागं. होय अक्षया, इकडून आवाज द्यायला लागला. हाय रे हाय, म्हणजे माझा मेळ होतोय. चल चल. हाय रे. वा वा, अवघड चालू आहे रे. बावा, आज लय मजा आहे बघ तुझी. शॅम्पूचा आणि साबणीचा वास येतोय. ए काय खुसू लावली रे तिकडं? इकडून बोल. होय बाबा, चल ना, भिजलेले टरबूज आणि मोसंबी बघून येऊ. बाबा आलो असतो रे, मला बी लय बघू वाटायला लागले. पण असं डायरेक्ट बघितलं का माझा चढीतच कार्यक्रम. तू जाण. काय घाल्या, मला तर तुझ्यातच काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय. तुला ना ते गुप्त रोग डॉक्टर कडे न्यावं लागत आहे, तेव्हा नीट होशील. ए आई घाल्या, काल तुझ्या रत्नाबाई, अंग चोळायचं राहिलं असलं तर आम्ही नंतर येऊ का? ए गिलास मारायचा असेल तर थांब. नाही नाही, गिलास नाही मारायचा. त्या दिवशी माझ्या मित्राचा अर्धा डाव राहिला ना, तो मारायचा आहे. बर बर, आत ये, एवढी पाठ घासून दे. अहो रत्नाबाई, मला जमल का पाठ घासायला? का चढाय जमतो पाठ घासाय जमाना वय. ये हा ये. पिस्तळ्याला कुत्र गेलं बघ आतमध्ये चाटायला. रत्नाबाई, एक बोलायचं होतं. बोल. मी तुझे काही काम असले तर करीत जाईन, पण पैसे नको घेऊ आमच्याकडून आज. मतलब आवला आहे रे. आई घाल एकटेच बघायला लागले. पण मी सांगितलेली समधी काम करावं लागते ना तुला, तर मी नाही घ्यायचे बघ पैसे. अगं करतो की, तू फक्त काम सांगून बघ ना आम्हाला. सांगेन नंतर. तुझ्या मित्राला दे आधी पाठवून जा.
बर बर लगेच देतो पाठवून. हा हे बघ भावा, टरबूज चांगले दगडणी घासून आलोय. तू फक्त खायचं काम कर. जाय लवकर. आयला पण भावा नानीत कसा कार्यक्रम करू रे? ए यार जाऊया, तू जाय ना फक्त, ती सगळं करून घेती. हे थोडं झाकून घेता का हो? ते म्हणजे माझा लई वेळ कार्यक्रम चलन. तुझ्या सामानाचा सगळा खेळ झालाय वाटतं. अयो मला लई लाज वाटते बर का. थोडं सांभाळून घेता का हो? ए लई थंडी वाजायला लागली, ये पटकन, तुझ्या नादाने मी गरम होईल. अयो आता काय माझं कसं होईन आता? आता काय खरं नाही. माझा भाऊ आता रत्नाबाई फाडतोय आणि पोत्याची नानी पण फाडतोय. चला आपल्या नको त्रास आणला, झाडाखाली बसू. ह्याच्या मायला ह्याच्या रुपीच्या घरापासून येऊन पोचला का? काय दिवसांनी घरात शिरून त्याच्या आयला कार्यक्रम करीन नाही. नाही 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 काकाराव, ह्याचा कार्यक्रमच वाजावा लागतोय कुत्र्याचा. ह्या कार पुरी कमी पडल्या काय? पोरावर लाईन मारायला. जुले तुला जी खायची ना ती देतो ग, पण ह्या आई घालायची अशी वाट लावायची ना त्या रुपीचा ना कुठलाच केस ह्याला नजर नाही पडला पाहिजे. ए बाबा, ती गंगीच्या भावाचा मित्र आहे. तू बघ काय बघायचंय ती. तू फक्त माझं एक काम कर, ह्या आई घाला एकटं कुठं दिसलं ना तू फक्त मला सांग, ह्याची कशी वाजवायची ती मी बघतो पुन्हा. अरे लय चिल्लर काम आहे ती. असं करते आधी बिअरला पैसे दे मग. अगं बिअरच काय घेऊन बसलीस ग? अगं दुपारचा टाइम आहे, आता घरी बी नसतंय कोण. चल जाऊन झटका हाणू तुझ्या मायला. छकुलीची आई तुम्हीच ना? हो, मी छकुलीची आई आहे. छकुलीच्या मर्डर बद्दल आम्हाला इन्क्वायरी करायची होती. आपण कोण? आम्ही श्रीमंतवाडीचे पोलीस आहेत. पोलीस? बरं थांबा, मी ह्यांना बोलून आणते मग. हा लवकर या. झालं म्हाताऱ्याला चळपोर करी वळवळ, मग माग पुढं पुढं माग कशी धडपड. झालं म्हाताऱ्याला चळपोर करी वळवळ, मग पुढं पुढं मग कशी वही धडपड. गावात शेतात नदीत पांदीत करतेत फडफड, मग उसातली भानगड, मग उसातली भानगड, मग उसातली भानगड, मग उसातली भानगड, मग उसातली भानगड. खाली कुणी मध्येच झटतो,
नाकात वार शिरल्यागत सुसाट सुटतो कुणी वर खाली कुणी मधीत झट नाकात वार शिरल्यागत सुसाट सुटतो तो हात वो ती फुलझडी त्याची फटाक्याची लढ मग उसात भानगड करी उसात भानगड होई उसात भानगड मग उसात भानगड होई उसात भानगड साहेब बाईनलेच पळवलो जाधव तिच्या फक्त घरावर लक्ष ठेवा. ओके साहेब. तिला आम्ही बरोबर पळवितो. चला लागा कामाला. त्याशिवाय तपास नाही लागणार खुनाचा. चला. बोला. तुझं रुपयाचा ठोका गेला एकटाच खदानीकड. 100% त्या आई घालीन रुपीला बोलला असन. तू थांब का जरा त्याच्यावर चांगला चढून येतो. ए बाबा आधी माझ्या बिअरची सोय करून जा. अगं आई घाले कवर एकटी एकटी पिती कधीतरी या फकड्याला घेऊन पेत जा की उद्याच्या लिया आपल्या भागात असा गार गरम मेळ करतो आणि दूर बी काढतो त्याच्या मायला. तू नुसतं उद्याच्या लिय. तू फक्त उद्याला मेळच नको करू. तुझं घंटा एक बी काम करत नसते. फक्त त्या आई घालीची वाट लावून येऊ दे ग. तुला उद्याच्याला ना बिअरनीत आंघोळ घालतो. नासका बैल भाड्या गोड बोलून गाबन करतय. झालं म्हाताऱ्याला चळपोर करी वळवळ मग मग पुढं पुढं मग कशी धडपड झालं म्हाताऱ्याला चळपोर करी वळवळ मग पुढं पुढं मग कशी वई धडपड गावात शेतात नदीत पांदीत करतेत फडफड मग उसातली भानगड 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 नासकी आवलात काय बॉडी बनवायला लागलाय लोकांच्या ॲटमवर उडायला. अरे कुत्र्या तू चुकीच्या माणसाच्या नादी लागला रे. अरे अशा 5-5, 6-6 बाया अशा संकट खेळलेला माणूस आहे मी आणि तू किस खेत की मुली रे कुत्रिये. थांब राय घाल्या तुला माझा हाबाडात दाखवतो तुझ्या माईला तुझ्या. करे धावण्या शहरात पुरी कमी होत्या काय इथं लोकांच्या आटमवर उडाय आला. काकाराव तोंड सांभाळून बोलायचं. ए उपट्या एका लातात तुझ्या खालच्या गोट्यावर आणीन. काकाराव माझ्या मामाला नीट ओळखत नाही वाटतं तू. अरे त्या बैल भाड्याचं सोड तुझ्या मामीला जाऊन विचार काकारावचा हाबाडा काय आहे ती आणि पुन्हा माझ्याकडे ये. ए काकाराव माझ्या मामीकडे जायचं नाही. हा गोडीत सांगतोय तुला. ए भुरटी आवला दिच्या. अरे तुझ्या मामीकडे कोण जाते आय घालायला. ती मामीच माझ्या खाली आय घाला येते. तुझ्या आईचा दाना तुझ्या काय म्हणलं तो आई घाल्या. बोल बरं आता तू. हा बोल के तू बेल्ट उघडायला लागला. तुझ्या लयच गांडीचा हडक वाढले का रे कुत्रिया. तू थांब र तुझी बरोबर गेम वाजवतो मी. गेम वाजवणारा अजून फायदा व्हायचा आहे. कोणच्या झट्याला सांगायचं सांगता जा भेट ना त्या बापाला मी बी. कोणी बी यावा की ते हायला काक्यात दिसतो काय उडायला. आजचा हिशोब तुला लय महागात पडेल बर का. अरे तू यासारखी असली रोज कोली कोत्री वाट लावतोय मी. तू काय आला रे झट्या. ए काक्या अरे रुपीला नाही जर तुझ्या पुढेच घेऊन झोपलं ना नावाचा दिना नाही मी बी. तू फक्त आता रुपी संग दिस रे. तुझी नाही नुनी तिच्या आईला कथा कथा दगडाने ठसली ना मी तर नाव नाही आपलं का करा तिच्या मायचं डुहापार तुझ्या.
झालं म्हाताऱ्याला चळपोर करी वळवळ मग माग पुढं पुढं मग कशी धडपड झालं म्हाताऱ्याला चळपोर करी वळवळ मग पुढं पुढं मग कशी वही धडपड गावात शेतात नदीत पांदीत करतेत फडफड मग उसातली भानगड 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 खाली कुणी मध्येच झटतो नाकात वार शिरल्यागत सुसाट सुटतो कुणी वर खाली कुणी मध्येच झटतो नाकात वार शिरल्यागत सुसाट सुटतो तो हात वो ती फुलझडी त्याची फटाक्याची लड मग उसात भानगड करी उसात भानगड